आजचा दिवस खरं म्हणजे ख्याल संगीत ऐकण्याचा आहे, भाषण ऐकण्याचा नाही. मी सचिनला म्हटलं होतं की मी काही बोलणार नाही, आणि अजूनही मला वाटतं की मी तसं काही बोलू नये. फक्त एका गोष्टीचं मला कौतुक करावं असं वाटतं की 3 वर्षापूर्वी चरवणे ठाणे सारख्या एका अत्यंत दूरच्या खेड्यामधून ख्याल गायन प्रचारक संघ जेव्हा स्थापन झाला, आणि तेव्हाच मी सचिन तिनेला म्हटलं होतं की हा कोणी एकत्र येऊन स्थापन केला आहे. शहरामध्ये अशा प्रकारचा संघ स्थापन झाला तर आपण समजू शकतो, पण एका ठाणेसारख्या अत्यंत दूरवरच्या गावामध्ये अशा प्रकारची संस्था स्थापन होणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. तर त्यांनी मला तेव्हा त्यामध्ये कोण कोण आहेत ते सांगितलं. मला एक गोष्टीची खात्री पटली की संगीताबद्दल अत्यंत गांभीर्यपूर्वक धारणा असलेले जर विद्यार्थी असतील तर शास्त्रीय संगीताचं भवितव्य हे खरोखरच उज्ज्वल आहे. कारण गोव्याला आज खरं म्हणजे याची गरज आहे. कला अकादमी आपलं संगीत महाविद्यालय चालवते. आमच्याकडे संगीत महाविद्यालय आहे, कला अकादमीचं संगीत विद्यालय आहे, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्नित अशा कितीतरी संस्था या आपल्याकडे आहेत. पण एवढं सगळं मुबलक प्रमाणात असून सुद्धा जेव्हा आपण विचार करतो की गेल्या सर्वसाधारणपणे 25 वर्षांचाच मागचा हिशेब जर मांडला तर या 25 वर्षात ज्यांना आम्ही अद्वितीय म्हणू शकू अशा प्रकारचे किंवा ओव्हर एक्सलंट म्हणू शकू अशा प्रकारचे किती गायक किती वादक आम्ही निर्माण केले, या प्रश्नाचा शोध घेतला तर बरंच निराशाजनक उत्तर हे हाती येतं. मी कला अकादमीचा अध्यक्ष झाल्यानंतर कला अकादमीच्या एकंदर कार्यक्रमांचा शोध घेतला, आणि मला न उमगलेलं कोड अजूनही असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कला अकॅडमी शिक्षण देते संगीताचं, पण हवी ती गुणवत्ता आम्हाला का मिळत नाही. याचं नंतर खूप विचार केल्यानंतर माझ्या मनात आलं की याचं उत्तर जे आहे ते केवळ संख्येवरती अवलंबून नाही. इट डज नॉट डिपेंड ऑन क्वांटिटी. संगीतामध्ये क्वालिटी महत्वाची आहे, गुणवत्ता महत्वाची आहे. आणि ही गुणवत्ता अगदी संख्येनं जरी कमी असेल पण प्रतिभेनं जर ती फार अद्वितीय असेल तर ती गुणवत्ता पुढे यायला वेळ लागत नाही. पण बहुतेकदा संगीताच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या किंवा शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत या बऱ्याचशा संस्था, त्यामध्ये अकादमीचाही अंतर्भाव मला वाटतं करावा लागेल, यांची दिशा बघण्याची आजपर्यंत पूर्णपणे चुकलेली आहे. की आम्ही केवळ संख्यात्मक दृष्ट्या वाढण्याचा विचार केला, गुणात्मक दृष्ट्या आपला दर्जा कसा वाढवता येईल याचा विचार हा अभावाने झाला. आज जर कोणी आम्हाला विचारत असतील की आपल्याकडे जितेंद्र अभिषेकी का नाही होत, किशोरी आमोणकर का नाही होत, भगुबाई कुर्डीकर, गंगूबाई हनगल या का नाही होत, तर त्याचं उत्तर मला वाटतं या आपल्या मानसिकतेमध्ये आहे की बरेचसे पालक जे आपल्या मुलांना संगीत संस्थांमध्ये पाठवतात ते शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांना काहीतरी यायला पाहिजे म्हणून पाठवतात, किंवा आपल्या मुलामध्ये मुलीमध्ये गायनाची थोडीशी गुणवत्ता आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यात त्यांनी थोडंसं शिकावं म्हणून पाठवतात. पण निव्वळ गायकीमध्ये करिअर घडवावं म्हणून किती पालक हे आपल्या मुलांच्या मुलींच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. किती जण त्यांना सांगतात की तू जा याच्यामध्ये, बेलाशक जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण तू यामध्ये करिअर घडव. आणि का सांगत नाही त्याचं उत्तर सोपं आहे की इतर जे बाकीचे सगळे करिअर आहेत हे तुम्हाला झटपट फळं देणार आहेत. कुठेही तुम्ही गेलात, एखादी डिग्री घेऊन जर तुम्ही बाहेर पडलात तर 1 वर्षात तुम्हाला कुठेतरी नोकरी मिळते. किमान पक्षी कॉमर्स झाला तरी कुठल्याही बँकेत तुम्ही चिकटता आणि 30-40 हजारांचा पगार तरी तुम्हाला मिळतो. पण संगीताचे शिक्षक तुम्ही झालात आणि कुठल्याशा ग्रामीण केंद्रामध्ये किंवा बालभवनमध्ये लागलात तरी 5 ते 6 हजाराच्या वर महिन्याला तुमच्या हातात काही पडण्याची शक्यता नसते. त्यामुळे अशा परिस्थितीत कोण आपल्या यांना सांगणार की तुम्ही जा. पण ही गणितं एवढ्यावरती मांडली जाऊ नयेत, कारण संगीत ही एक असं क्षेत्र आहे
ज्या क्षेत्रामध्ये साधना ही अत्यंत महत्वाची आहे, सातत्य महत्वाचं आहे आणि कुठल्याही कर्माची किंवा कुठल्याही फळाची आशा न धरता सातत्याने त्या संगीताचा ध्यास घेत जाणं आणि त्याचा सतत रियाज करणं हेच कलाकाराला मोठं होत जाण्याचं लक्षण आहे. त्यामुळे या गोष्टी आज आपण सगळे विसरत चाललेलो आहोत. त्या पार्श्वभूमीवर ख्याल संगीत प्रचारक संस्थेची स्थापना ही मला लक्षणीय वाटते. त्यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तेही थोडेसे असे पठडीपेक्षा वेगळे असे आहेत. चाकोरीहून बाहेर जाऊन जे लोक कार्यक्रम करतात ती लोक मला अधिक आवडतात आणि मळलेल्याच वाटेवरून जातात. ते सगळे, ती वाट सगळी कोरलेली असते, त्यामध्ये नवीन त्यांचं काही नसतं, फक्त आपली पावलं ते त्या वाटेवरून नेतात इतकंच. पण ज्यांना नवी वाट घडवायची असते ते मळलेली वाट सोडून बाजूला जातात, काट्याकुट्यातून दगडाधोंड्यातून आपला मार्ग काढत राहतात. पण शेवटी यशाकडे जाण्याचा दृढ निर्धार हा त्याच लोकांकडे असतो.